चला जाणून घेऊया सजीवांच्या मूलभूत घटकाबद्दल, म्हणजे पेशींबद्दल. हे एक वेगळंच जग आहे. आपल्या शरीरातला सगळ्यात लहान जिवंत भाग कोणता असेल याचं उत्तर आपल्याला खूप मागे घेऊन जातं. 1665 मध्ये रॉबर्ट हुकने सूक्ष्मदर्शकाखाली लहान लहान खोक्यांसारखं काहीतरी पाहिलं आणि त्यांना नाव दिलं पेशी. म्हणजे अगदी लहान बॅक्टेरियापासून ते मोठ्यात मोठ्या प्राण्यांपर्यंत सगळ्यांचा पाया याच पेशी आहेत. या पेशींचे ना 2 मुख्य प्रकार आहेत. एक अगदी साधी आणि दुसरी थोडी ॲडव्हान्स्ड. जीवाणूंमध्ये असतात प्रोकॅरियोटिक पेशी आणि आपल्यासारख्या सजीवांमध्ये असतात विकसित युकॅरियोटिक पेशी. चला आता या युकॅरियोटिक पेशीच्या आत डोकावून पाहूया. हे एखाद्या शहरासारखंच आहे. ह्या शहराचं कंट्रोल सेंटर म्हणजे केंद्रक. सगळा कारभार इथूनच चालतो. यालाच पेशीचा मेंदू म्हणतात, कारण सगळ्या ॲक्टिव्हिटीज आणि जेनेटिक कोड इथेच सांभाळला जातो. आता भेटूया या शहराच्या पॉवर हाऊसला, म्हणजेच तंतुकणिकेला. ह्या तंतुकणिका पेशीसाठी ऊर्जा तयार करतात. ही ऊर्जा म्हणजे ATP, जी सगळ्या कामांसाठी लागते. आता वळूया पेशीतल्या फॅक्टरीकडे, जिथे गरजेच्या वस्तू बनतात, म्हणजेच रायबोझोम्स. हे रायबोझोम्स म्हणजे प्रथिनांची कारखाने. पेशीच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी ही प्रथिनं खूप महत्त्वाची असतात. आणि आता बघूया पेशीची साफसफाई आणि रिसायकलिंग टीम, लयकारिका. या टाकाऊ पदार्थ नष्ट करतात, म्हणूनच यांना आत्मघाती पिशव्या असंही म्हणतात. पण मग ह्या पेशींची संख्या वाढते कशी? तर याचं उत्तर आहे पेशी विभाजन. या पेशी विभाजनाचे 2 मुख्य प्रकार आहेत. एक सूत्री विभाजन आणि दुसरं अर्धसूत्री विभाजन. सूत्री विभाजनामुळे शरीराची वाढ होते, तर अर्धसूत्री विभाजन प्रजननासाठी खास असतं. ह्या दोन्ही प्रकारांमध्ये 4 मुख्य टप्पे असतात: पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था. विचार करा, एका छोट्या पेशीतलं हे जग आपल्या शरीरात अब्जावधी वेळा काम करतंय. खरंच अविश्वसनीय आहे.